सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही काहीतरी विशेष साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. घरी देखील नवीन वस्तू तुम्ही खरेदी करणं शक्य आहे. संकटामध्ये सापडलेल्या एखाद्या तुमच्या प्रिय व्यक्तीला मदत करण्यात तुम्हाला आनंद होईल. नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून तुम्ही आज दूर राहा, अन्यथा तुमच्या आत्मसन्मानाची हानी होऊ शकते. अचानक तुमचे खर्च वाढू शकतात. तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्यात थोडीशी अडचण आल्यास तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक वातावरण देखील चांगलं राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घेतलेला कोणताही महत्त्वाचा निर्णय तुमच्यासाठी चांगलाच ठरेल. कुटुंबाचा पाठिंबा देखील तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या उपक्रमांमध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता. अति आत्मविश्वास तुम्हाला संकटामध्ये टाकू शकतो. नोकरीतील परिस्थिती तुम्ही अगदी शांतपणे हाताळा. बोलताना नकारात्मक शब्दांचा वापर टाळावा. गुंतवणुकीसाठी आजची वेळ काही फार म्हणावी अशी चांगली नाही आहे. व्यावसायिक व्यवहार तुमचे आज सामान्य राहतील. कुटुंबासाठी तुम्ही वेळ काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज घाई करण्याऐवजी तुम्ही तुमची कामं शांतपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सर्व कामं तुम्ही वेळेत पूर्ण करता येतील. तुमची चांगली वृत्ती आणि संतुलित विचार तुम्हाला जीवनातील समस्या सोडवण्यात मदत करतील. जास्त विचार केल्यानं तुमच्या चिंता वाढू लागतात हे लक्षात ठेवा. आर्थिक नियोजनाची सुरुवात करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. गर्विष्ठ असणं किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणं चांगलं नाही. विपणन कार्य पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी दिवस सर्वोत्तम आहे. कौटुंबिक वातावरण तुमच्यासाठी आनंदी राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या कामांमध्ये तुमचा चांगला वेळ घालवल्यानं तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. तुम्हाला व्यवसायामध्ये काही नवीन महत्त्वाची माहिती देखील मिळेल. मुलं आणि तरुण यांच्या अभ्यासाकडे आणि कारकिर्दीकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष ठेवा. कधीकधी तुम्ही इतरांच्या बोलण्यामध्ये येऊन स्वतःला दुखावू शकता. नकारात्मक विचार आज तुमच्या मनात येतील. धीर आणि चिकाटी तुम्ही बाळगा. स्वतःवरती विश्वास ठेवा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल आणि कामात प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण तुमचं शांत राहील. सर्दी आणि खोकल्याची तुमची समस्या आज वाढेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की महिलांसाठी आजचा दिवस हा विशेष आरामदायी असेल. नवीन योजना आज तुमच्या मार्गी लागतील आणि त्या फायदेशीर देखील ठरतील. तुमची बोलण्याची पद्धत इतर लोकांकडे तुम्हाला आकर्षित करेल. जास्त काम केल्यानं तुमच्या आरोग्यावरती थोडासा परिणाम होऊ शकतो. कोणतीही नकारात्मकता तुमच्यावरती वर्चस्व गाजवू देऊ नका. वर्तमानामध्ये तुम्ही जगण्याला शिका. घाई करण्याऐवजी कोणतेही काम सहजपणे पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आज कायम राहील. कुटुंबासमवेत तुम्ही वेळ घालवल्यानं तुमच्या घरातील वातावरण हे सुखद राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली होण्याची आज शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येमध्ये तुम्ही सकारात्मक बदल कराल. सामाजिक कार्यामध्ये आज तुम्ही सहभागी व्हाल. मुलांच्या करिअरबाबत तुम्ही संभ्रम निर्माण कराल. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास करणं तुम्ही टाळा. आळशीपणा किंवा अतिचर्चा केवळ तुमचा वेळ वाया घालवू शकते हे लक्षात ठेवा. व्यावसायिक कार्यामध्ये तुमच्या सुधारणा होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचे संबंध मधुर होऊ शकतात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांची पूजा करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कठोर परिश्रम करून आणि तुमच्या भविष्यातील काही उद्दिष्टांसाठी तुम्ही काम केल्यानं तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा निर्णय आज महत्त्वाचा असेल. भावंडांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद आणि ताणतणाव तुम्ही निर्माण होऊ देऊ नका. जास्तीची शारीरिक हालचाल तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. बाहेरच्या लोकांशी व्यवहार करत असताना तुम्ही सावधगिरी बाळगा. काही मोजके लोक तुमचा स्वार्थासाठी वापर करू शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये काही बदल हे करावे लागतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जलाभिषेक करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही जुने वाद तुमचे मिटतील. तुमचं समर्पण आणि धैर्य कोणतंही महत्त्वाचं काम साध्य करू शकतं. मुलांशी संबंधित कोणतीही समस्या आज सोडवली जाईल. एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या गरजेच्या वस्तूंची तुम्ही काळजी घ्या. स्वप्नांच्या जगातून तुम्ही बाहेर पडा आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या कोणावरती आज अवलंबून राहणं नुकसानदायक ठरू शकतं. आज व्यवसायामध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे प्रयत्न जास्त आणि नफा कमी असं राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. जर बदलीची योजना असेल तर वेळ चांगली असेल. एखाद्या प्रिय मित्रासोबत प्रवास तुमचा होईल आणि जुन्या आठवणी देखील तुमच्या ताज्या होतील. इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करणं हे तुमच्यासाठी अत्यंत चांगलं राहील. जवळच्या नातेवाईकांशी जर तुम्ही वाद घातला तर कुटुंबावरती नकारात्मक परिणाम होईल. आज व्यवसायामध्ये काही अडथळे येऊ शकतात. पती पत्नीमध्ये तुमच्या मतभेद होऊ शकतात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज ग्रह अनुकूल दिशेनं वाटचाल करतायत. नोकरी व्यवसायातील कामाचा अतिताण घेतल्यानं तुम्हाला अधिक अपयश येऊ शकतं. मुलांवरती तुम्ही जास्त निर्बंध लादू नका, त्यामुळे त्यांचं मनोबल ढासळू शकतं. नकारात्मक विचारांना तुमच्यावरती आज वर्चस्व गाजवू देऊ नका. कामाच्या ठिकाणी सर्व कामे तुम्ही स्वतःच करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही थोडासा वेळ घालवा. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी अतिरिक्त काळजी घ्यायला हवी. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या कामासाठी तुम्हाला समाजामध्ये आदर मिळेल. जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा. आज परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही स्वतःचं नुकसान करू शकता. आज आपल्या स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्या, कारण त्या विसरण्याची शक्यता आहे. सध्याच्या व्यवसायासोबतच कोणत्याही नवीन कामामध्ये तुमची रुची वाढू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास आणि समजूतदारपणामुळे तुम्ही कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू शकता. भविष्यातील योजना आज तुमच्यासाठी प्रभावी ठरतील. कोणत्याही प्रकल्पामध्ये यश न मिळाल्यानं विद्यार्थी निराश होतील. मात्र हार मानू नका आणि पुन्हा प्रयत्न करा. तसेच घरामध्ये सुधारणा करण्यापूर्वी तुमच्या बजेटचा विचार करा. कामकाजाच्या शैलीमध्ये झालेला बदल तुमच्या व्यवसायासाठी चांगला ठरू शकतो. कामाचं ओझं जास्त असल्यामुळे घर आणि कुटुंबासाठी थोडासा वेळ काढणं कठीण जाईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जलाभिषेक करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.